How to stand strong in the midst of bad situations. वाईट परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं कसं राहायचं. I will give you a few pointers on the secret of strength आणि शक्ती मागच्या रहस्याचे काही मुद्दे मी देतो and how तुम्हाला. to overcome the trying times. म्हणजे संकटाने भरलेले दिवस, कसोटीचे दिवस आयुष्यात आल्यावरती कसं मात करून विजयी व्हायचं. First point, पहिला मुद्दा, secret of strength. शक्ती मागचं रहस्य. Every time you come for the meetings, ज्या दरवेळेला तुम्ही सभेला याल ना, you go from strength to strength. तुम्ही शक्तीतून शक्तीकडे जाल. This is the place of your strength. ही तुमची शक्तीची जागा. इथे हजेरी लागते तुमची देवासमोर. There is no other way to get strength. बाकी शक्ती मिळवायचा दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. देवासमोर हजेरी लावावी लागेल. It's not possible for you to have a strong hand unless God's strong hand is on your life. जर देवाचा बलवान हात तुझ्या जीवनावर येत नाही तर तुझा हात बलवान होऊ शकत नाही. Bible says, lift up your weak hands. बायबल म्हणतं तुमचे अशक्त हात वर करा. When you lift up your weak hands towards तुम्ही God, जेव्हा तुमचे अशक्त कमजोर असे हात देवासमोर वर कराल, those hands will be strengthened by God. ते हात जे आहेत ना, त्या हातांना देव शक्ती देईल. Strength in life is a product of spending much time with God, even with fasting. आयुष्यातली शक्ती उपास प्रार्थना करून देवाच्या सहवासात घालवलेल्या वेळेत नाही. ते Spending time with God देवासोबत वेळ घालवणं is the richest benefit any ordinary Christian can have on this earth. सगळ्यात श्रीमंत फायदा आहे कुठल्याही साधारण बिलीवर माणसाला या भूतलावर मिळणारा सगळ्यात श्रीमंत फायदा. Make up your mind to meet God every day. जरा मनाची तयारी करा की रोज मला देवाला भेटायचंय, प्रार्थना करायची, मी करणार. Make it a priority. अगदी in your प्राधान्य life. द्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीला की सकाळी उठल्या उठल्या पहिला देव. Second point, दुसरा मुद्दा, the Lord is my strength. प्रभू माझी शक्ती आहे. That God is faithful. देव विश्वासू आहे बेटा, God is faithful. देव विश्वासू आहे. And that's why I want to assure every one of you म्हणून मला तुम्हाला प्रत्येकाला खात्री द्यायची आहे that He will enable you to do all that you desire to do. जे काही तुला करायची इच्छा आहे ते सगळं करायला देव तुला सामर्थ्य देईल. Because every good desire comes from God. कारण प्रत्येक चांगली इच्छा पण देवाकडून येते. Even your thinking comes from God. अगदी तुझ्या डोक्यातले विचार सुद्धा देवाकडनं येतात. All the good things सगळ्या चांगल्या गोष्टी comes from God. देवाकडनं येतात. It comes from heaven above. स्वर्गातून येतात, वरून येतात. Amen. And so keep a good attitude तर जरा वृत्ती चांगली ठेवा, and continue to believe God, देवावर विश्वास कायम ठेवा. and that will open up many doors for you. त्यातून तुमच्यासाठी अनेक दारं उघडतील. He will give you wisdom देव तुम्हाला ज्ञान देईल when the time needs. जेव्हा काही गरज पडेल त्या गरजेच्या वेळेला. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, don't worry what you have to speak. काय बोलायचं याची काळजी करू नका. When you are brought before council, जेव्हा तुम्हाला दरबारामध्ये उभं केलं जाईल, don't be scared what you're going to speak. त्या घाबरू नका की आता मोठ्या लोकांसमोर मी काय बोलायचं. That time my Father will make you to speak. त्याला माझा बाप तुम्हाला बोलायला लावेल, शब्द देईल. Jesus told Paul, my grace is sufficient for you. येशू पौलला म्हणाले ना, माझी कृपा तुला पुरेशी आहे. Every day grace will be supplied to you. दर दिवशी देव तुम्हाला कृपा देईल. I never thought that I will come up till this place. मला कधी असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत येईन, But God did it. पण देवाने केलं. One day at a time. एक दिवस, Every day trusting on Him. दर दिवसाला त्याच्यावर विश्वास ठेवून जसा मी प्रवास केला इथपर्यंत आलो. Third point. तिसरा मुद्दा, Where strength and joy are found. जिथे आनंद, Where? कुठे आनंद आणि ताकद सापडते. People think लोकांना वाटतं strength will be there where I live. जिथं मी राहतो तिथे असणार आहे सामर्थ्य आणि ताकद. नाही, तिथं नसणार. तू राहतो तुमचं घरात तिथं नसणार. नाही, तिथं नाही. You have to be where God is. जिथं देव राहतो तिथे तू पाहिजे. जिथं तू राहतो तिथे गोंधळ राहतो. जिथं मी राहते तिथे गोंधळ राहतो. We have to go where God is. जिथं देव राहतो तिथं जायचं. Say, strength and joy are found in His sanctuary. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या घरामध्ये सापडतात. So if you want strength and joy in your life, तर तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य आणि आनंद हवा असेल, Bible says बायबल म्हणतं there is fullness of joy in His
presence. त्याच्या सहवासामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. Not little joy. थोडा आनंद नाहीये, There is fullness of joy in His presence. आनंदाची परिपूर्णता त्याच्या सहवासात आहे. And that's why when you come to the church, आणि त्याचं घर म्हणजे चर्च. आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही चर्चला येता, when you get up and go, you are refreshed. चर्च झालं, सभा संपली आणि मग उठून तुम्ही घरी जाताना असे ताजे तवाने टवटवीत होऊन जाता. मरगळलेले आला होता, टवटवीत होऊन गेला. You are restored. असं अगदी आनंदी पुनर्वसित झाल्यासारखे जाता. When you start praising Him, तुम्ही देवाची स्तुती सुरू केली ना, when you start worshiping Him, देवाची आराधना सुरू केली ना, God suddenly moves in that की place. देव अचानक त्या जागेमध्ये येतो. Fourth point, चौथा मुद्दा, strength to excel. उत्कृष्ट बनायला लागणारी शक्ती, We need to excel. प्रवीण बनायला लागणारी शक्ती. God's intention is देवाचा हेतू असा आहे not to just get by in life. की असं आयुष्यामध्ये कसं बसं आपण गेलो असं नकोय त्याला. No, He wants us to excel नाही. beyond our expectations. कसं बसं नकोय. देवाला आपल्याला असं उत्कृष्ट रीतीनं पुढे न्यायचंय, Excel beyond your comprehension. की अगदी प्रवीण असलं पाहिजे आपण जे काही करतो त्याच्यात. Excel beyond many people of अगदी this earth. उत्कृष्ट असलं पाहिजे आपण. जगातल्या अनेक लोकांपेक्षा आपण नंबर 1 ला पाहिजे. We are made to soar. आपल्याला अशी उंच झेप घ्यायला बोलवलंय. God calls us eagles. देव आपल्याला गरुड असं नाव देतो. He's not calling us crows. तो आपल्याला कावळा म्हणत नाही. Christians should be depending on the Holy Spirit. ख्रिश्चन माणसं पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायला And पाहिजे. you will be soaring very आणि high. मग तुम्ही एवढी उंच झेप घ्याल की काय सांगू. And one of the ways we can leverage on God's strength आणि देवाच्या शक्तीवरती आपण जर अवलंबून राहू तर त्याचा एक मार्ग म्हणजे always have fellowship with Him. नेहमी देवाशी बोलाचाली ठेवा. When you have that sweet holy communion with Him, जेव्हा तुम्ही देवाशी गोड सहभागिता साधत राहाल, बोलणं चालणं करत राहाल, your strength will be enough to tackle every issue of the day. तेव्हा तुझ्यामधली शक्ती ना दर दिवसाला येणाऱ्या कुठल्याही त्रासांना आव्हानांना तोंड द्यायला पुरेशी असेल. The next way is आणि पुढचा मार्ग असा आहे thorough studying of the Word of God. देवाचं वचन व्यवस्थित माहित पाहिजे. Read the Bible every day. बायबल रोज वाचायचं. Every day. रोज ह्याच्यात लिहिलेलं माहित पाहिजे. Jesus said, येशू I म्हणाले, saw Satan fall like lightning. मी सैतानाला विजेसारखा खाली काढताना पाहिलंय. Say, he sees it. He saw it. येशूनी पाहिलं, देवाने पाहिलं. And येशू so when you move with the strength of God, तर देवाच्या शक्तीनं जेव्हा तुम्ही पुढे जाल you will find all the demons falling. तेव्हा सगळे दुरात्मे तुम्हाला असे खाली पडताना दिसतील. Fifth point, पाचवा मुद्दा, your strength will be restored. तुमची शक्ती तुम्हाला परत केली जाईल. How many times have you forgotten to really look to God? किती वेळा, अगदी तुम्ही मनस्वी सांगा बरं का, किती वेळा तुम्ही पण देवाकडे बघणं विसरलात. How many times you have gotten into trouble? किती वेळा तुम्ही त्रासात पडलात. किती And वेळा. yet, आणि तरी God did not desert you. देवाने तुला सोडलं नाही. अरे आज सकाळी मी प्रार्थनाच करायला विसरले होते, आज सकाळी मी बायबलवर वाचलं नाही, Yes. आणि संकट आलं पण देवाने सोडवलं. किती वेळा Isn't it? है ना, होता ना. Last point, शेवटचा मुद्दा, strength for the weary. थकलेल्यांसाठी शक्ती. See, the quality of man's strength माणसाच्या शक्तीचा दर्जा does not always depend on the inner courage that you have. नेहमीच तुझ्या आतून तुझ्यात जे काही प्रोत्साहन आहे, धाडस आहे, त्यातनं येत नाही. The inner courage that you can muster up. आतलं धाडस जे तुम्ही सगळं गोळा करता, But on the personality of the person you follow. ते नाही, तर जो व्यक्ती, त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व, ज्या व्यक्ती मागे तुम्ही चालताय त्याचं जे व्यक्तिमत्व आहे त्यातून ते येतं. That personality is Jesus. आणि तो व्यक्ती आहे, असं व्यक्तिमत्व असलेला तो व्यक्ती आहे येशू ख्रिस्त. Because कारण your natural strength will abate. तुझी नैसर्गिक शक्ती तर कमी होणार जाणार, But पण the supernatural strength will never abate. अलौकिक शक्ती कधी जाणार नाही. Never. कधी नाही, कधी नाही, कधी That नाही. strength will never become weak. ती अलौकिक शक्ती कधी कमकुवत पडत नाही. Bible says, बायबल म्हणतं the house of Saul waxed weaker and weaker. शौलाचं घर दिवसेंदिवस, शौलाचं घराणं दिवसेंदिवस कमकुवत झालं. But the house of David waxed stronger and पण stronger. दाविदाचं घराणं, दाविदाचं घर दिवसेंदिवस सबळ आणि शक्तिमान झालं. Why? का? का? Because David chased after God. कारण दावीद जे देवा मागे लागला ते लागला. Your house will become stronger and तुझं stronger घर आणि घराणं बलवान होईल as you depend on God. देवावर अवलंबून राहशील ना तर. Amen. आमेन.